बिस्कुट सोबत गो कूल। संयुक्त राष्ट्र संघानं विकासाला शाश्वत करण्यासाठी 17 उद्दिष्ट सुचवलेली आहेत। देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रभाई मोदी यांनी इंडिया @47 या संकल्पनेतून देशाला प्रगत राष्ट्र करण्याचे एक स्वप्न पाहिलेलं आहे। केंद्र शासनानं नीती आयोगाची स्थापना केली। राज्याचा देशाच्या तुलनेमध्ये, इतर राज्यांच्या तुलनेमध्ये 12% GDP हा महाराष्ट्राचा नेहमी राहिलेला आहे। मग अशा वेळेला देशाच्या पंतप्रधानांनी जर देश प्रगत करण्याचं स्वप्न पाहिलेलं आहे, तर महाराष्ट्र राज्याची देखील तेवढीच जबाबदारी सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी ओळखून या ठिकाणी देश प्रगत होत असताना ज्या पद्धतीनं आज राष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य ॲग्रेसर आहे, त्याच पद्धतीनं पुढच्या काळात देखील राहिलं पाहिजे म्हणून मित्राची स्थापना करण्यात आली। मित्राच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्रसंघानं सुचवलेली 17 उद्दिष्ट, शाश्वत विकासासाठी उपयुक्त असणारी उद्दिष्ट ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, मग त्यामध्ये समाजातील प्रत्येक घटक आहेत। मग ते उद्योग क्षेत्रामध्ये असतील, IT क्षेत्रामध्ये असतील, पर्यटनाच्या दृष्टीनं असेल, सर्व क्षेत्रामधल्या या आपल्या सर्व घटकांना ही उद्दिष्ट सांगून या ठिकाणी शाश्वत विकास होण्याच्या दृष्टीनं मित्रानं एक नवा उपक्रम हाती घेतलेला आहे। आणि हा उपक्रमामध्ये शाश्वत विकास परिषदेअंतर्गत महाराष्ट्र राज्याची पहिली विकास परिषद ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होत असताना मला अत्यंत आनंद होतोय। या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्याचबरोबर आमचे मित्राचे CEO सन्माननीय प्रवीण परदेशी या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि या शाश्वत विकास परिषदेमध्ये खास करून इंडस्ट्री डिपार्टमेंट, IT डिपार्टमेंट आणि तिसरं मला वाटतं टुरिझम, या 3 गोष्टींवर जास्तीत जास्त यश देण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे। आणि त्याचबरोबर गेल्या 2019 आणि 21ला जे काही पूर परिस्थिती या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झाली, ही पूर परिस्थिती परत निर्माण होऊ नये यासाठी जागतिक बँकेकडून 3200 कोटीचं कर्ज घेऊन हा एक प्रकल्प आपण हाती घेतोय। तो देखील, त्याचं प्रेझेंटेशन देखील आपण करतोय। जागतिक बँकेने त्याला मान्यता देखील दिलेली आहे। आणि म्हणून अशा प्रकारे कोल्हापूरच्या इतिहासामधली सर्वात महत्त्वाची, सर्वात पहिल्यांदा किंवा आजपर्यंत न झालेली अशी शाश्वत विकास परिषद या ठिकाणी होते। सर्वच घटकांनी या परिषदेमध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो। पहिल्यांदा परिषद होती म्हणजे आजपर्यंत पहिल्यांदाच असा प्रयोग देशाच्या आणि राज्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाचा झालेला आहे। आणि त्यामुळे त्यातली पहिली महाराष्ट्रातील परिषद कोल्हापुरात होते। मी जसं म्हटलं की तीन सेक्टर आम्ही यामध्ये घेतलेले आहेत। पर्यटनाला फार मोठी चालना टुरिझमला या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि मग त्या ठिकाणी कशा पद्धतीनं आपण पर्यटनाचा विकास करू शकतो। भक्ती पर्यटन आहे, नेचरमध्ये आपण पर्यटन या दृष्टीनं पाहू शकतो। जसं पन्हाळा पावनखिंड आपला ट्रेक असेल, दाजीपूर जंगल असेल, विविध मी आपल्या ठिकाणं सांगू शकतो की जी पर्यटनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे आहेत। आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर टुरिस्ट बाहेर जात असताना एक 3 दिवस तरी किमान सुट्टी काढून जात असतो। मग 3 दिवस टुरिस्ट या ठिकाणी खेळण्यासाठी आणखीन एक तिसरा टप्पा म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजपर्यंत जो झाला नव्हता, तो एक अम्युजमेंट पार्कच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय की जेणेकरून 3 दिवस टुरिस्ट या ठिकाणी खेळून राहील आणि या ठिकाणी रेव्हेन्यू जनरेट होईल। त्याचबरोबर IT सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मागणी गेल्या काही दिवसातली होती। शेंडा पार्कमध्ये 30 हेक्टर जागा तर आहेच, त्याचा प्रयत्न सुरू आहे। पण कोल्हापूर महानगरपालिकेची विक्रमनगरमध्ये जी जागा होती IT सेक्टरसाठी रिझर्व्ह आहे, त्या ठिकाणी एखादा MOU करून त्या ठिकाणी तातडीनं एक ITचं सेक्टर किंवा ITचं एक सेंटर बांधण्याच्या दृष्टीनं आमचा या परिषदेमध्ये प्रयत्न राहील किंवा आम्ही तो करून दाखवू। आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी IRVला दिलेलं ताज हॉटेल जे आहे त्याचं स्ट्रक्चर पूर्ण झालेलं आहे, ते देखील पुढच्या काळामध्ये रन होऊन विकासाला चालना मिळेल अशा पद्धतीनं आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे। आणि त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटचे मोटरचे पार्ट बनवण्याचा एक कारखाना सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे। आणि मग आज MIDCनं कोल्हापूरमध्ये, बांबोड्यामध्ये आणि मलकापूरमध्ये जवळपास 850 आणि 750 एकरचे 2 MIDCसाठी जागा मंजूर केलेल्या आहेत। आणि त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये देखील आहेत 650 एकरमध्ये अशा पद्धतीचा कारखाना व्हावा आणि या ठिकाणी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे। चप्पलचं क्लस्टर व्हावं यासाठी आमचा प्रयत्न आहे। गुळासाठी आमचं या ठिकाणी प्रयत्न आहे। इथेनॉलच्या प्रोडक्शनसाठी आमचा प्रयत्न आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये मी आपल्याला या ठिकाणी विश्वासानं सांगू इच्छितो की कोल्हापूर जिल्हा हा प्रगतीपथावर निघालेला आपल्याला दिसेल आणि यासाठी आम्ही सर्व प्रयत्न करू।